नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या सिरीजमध्ये आपण बोर्डात आलेले फायनल अकाउंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. सो नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. आज आपण प्रॉब्लेम नंबर 10 सॉल्व्ह करणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स पाटील अँड देसाई यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. याही प्रॉब्लेममध्ये रेशो दिलेला नाही आहे. दोन पार्टनर्स आहेत. आता रेशो दिला नसेल तर काय घ्यायचं आहे, इक्वल रेशो घ्यायचा आहे, म्हणजे 1:1. प्रॉफिट होऊ दे लॉस होऊ दे, दोन्ही आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. पुढे ट्रायल बॅलन्स दिला आहे 31 मार्च 2016चा. डिस्कस करूयात. मशिनरी फर्निचर रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. दोन्ही आपल्या ॲसेट्स आहेत. कोल गॅस अँड वॉटर हे लागणारे प्रोडक्शनसाठी, सो हा खर्च जो आहे तो प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट ॲसेट साईडला रेकॉर्ड होईल, आपली ॲसेट आहे. परचेसेसमध्ये गुड्स आर कमिंग इन, सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतील. गुड्सशी रिलेटेड जी मुवमेंट आहे ती आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. इफ गुड्स आर कमिंग इन, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. इफ गुड्स आर गोइंग आउट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. नेक्स्ट पोस्टेज अँड टेलिग्राम P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. तो आपला एक्सपेंडिचर आहे, त्याचा प्रोडक्शन फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंगशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. एक्सपोर्ट ड्युटी पण P&L अकाउंटच्या डेबिट साईडलाच रेकॉर्ड होईल. एक्सपोर्ट ड्युटी कशावरती लागते, आपण जर फिनिश झालेले गुड्स म्हणजे फिनिश गुड्स जर आपण इंडियाच्या बाहेर एक्सपोर्ट करत असू तर आपण गव्हर्नमेंटला जो टॅक्स पे करतो त्याला म्हणतात एक्सपोर्ट ड्युटी. अर्थातच फिनिश गुड्स पाठवणार आहोत, त्यामुळे प्रोडक्शन ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे हा प्रोडक्शनशी रिलेटेड एक्सपेन्सेस नाही आहे, त्यामुळे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. पुढे आले वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. वेजेस रेकॉर्ड होतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, सॅलरी रेकॉर्ड होते P&Lच्या डेबिट साईडला. दोन्ही वर्ड दिले तर आपण काय शिकलोय, जो पहिला वर्ड आहे त्याला जस्टिस द्यायचा. सो वेजेस आणि सॅलरी असे दोन्ही शब्द दिलेत. पहिला शब्द वेजेस आलाय, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. पुढे रेंट रेट टॅक्सेस ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड एक्सपेन्स आहे, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. कॅश इन हँड आपली ॲसेट आहे, सो बॅलन्स शीट ॲसेट साईड. फ्रेट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस बाय रेल्वे, प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. रॉ मटेरियल जेव्हा आपण रेल्वेने आणतो तेव्हा त्याला म्हणतात फ्रेट, सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. प्रीपेड रेंट, आता ही ॲडजस्टमेंट नाही आहे, ट्रायल बॅलन्समध्ये आला आहे आयटम, म्हणजे त्याचा एकच इफेक्ट द्यायचा आहे. प्रीपेड याचा अर्थ पुढच्या वर्षीचा एक्सपेन्स आपण दिलेला आहे, आपल्याला काय मिळायचे, सर्व्हिस मिळायचे, त्यामुळे बॅलन्स शीट ॲसेट साईडला रेकॉर्ड होईल. सन्ड्री डेटर्स, ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे यायचे त्यांना म्हणतो आपण डेटर्स, बॅलन्स शीट ॲसेटला रेकॉर्ड होईल. सॅलरी आपला एक्सपेंडिचर आहे, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल, बिकॉज ओपनिंग स्टॉक म्हणजे फर्स्ट डेचा स्टॉक, लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक, या वर्षीचा ओपनिंग स्टॉक. लास्ट इयरच्या बुक्समधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या बुक्समध्ये कम्स इन आहे. डेबिट वॉट कम्स इन, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. डिस्काउंट P&L अकाउंट डेबिट साईड, आपण डिस्काउंट दिलेला आहे, सो आपला एक्सपेंडिचर झाला आहे, याचा प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंगशी काही संबंध नाही आहे, सो P&L अकाउंट डेबिट साईड. कॅपिटल अकाउंट थिंकिंग फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस, आपण पार्टनरकडनं कॅपिटल घेतलं आहे, ॲट द एंड ऑफ द बिझनेस जेव्हा बंद पडेल तेव्हा कॅपिटल त्यांना परत करायचं आहे, सो ही झाली आपली लायबिलिटी. सेल्समध्ये गुड्स आर गोईंग आउट, क्रेडिट वॉट गोज आउट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होतील. क्रेडिटर्स आणि बँक लोन दोन्ही आपले आहेत लायबिलिटी, दोन्ही आपल्याला काय करायचं आहे, परत करायचे. क्रेडिटर्सचे पैसे परत करायचे आहेत, बँककडनं लोन घेतले ते पण आपल्याला परत करायचे. दोन्ही आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, एनी रिस्पॉन्सिबिलिटीज लायबिलिटी. ॲडजस्टमेंट डिस्कस करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे लास्ट डेचा स्टॉक आहे, या वर्षीच्या बुक्समधनं तो गोज आउट आणि नेक्स्ट इयरच्या बुक्समध्ये तो कम्स इन आहे. या वर्षातनं गेला, सो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि ॲज ऑन द लास्ट डेट क्लोजिंग स्टॉक आपली प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड. सो पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता ॲडजस्टमेंट सुरू झाले आहेत, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स द्यायचे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. गुड्सची जी मुवमेंट आहे ती आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो. आपण सॅम्पल्स म्हणून गुड्स वाटले, फुकट वाटले, गुड्स गोज आउट, त्यामुळे पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि फुकट वाटले कशासाठी, ॲडव्हर्टाइजमेंट पर्पजसाठी, जेणेकरून आपले गुड्स जर लोकांना आवडले तर ते नेक्स्ट टाईम आपल्याकडनं परचेस करतील, सो आपला एक्सपेंडिचर आहे, सो P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी ₹900.
आउटस्टँडिंगचा अर्थ काय? ड्यू बट नॉट पेड. आपल्याला या वर्षी सॅलरी द्यायला पाहिजे होती पण आपण पैसे नसल्यामुळे दिलेली नाही. मग आता 900 रुपीज आपण ही सॅलरी दिलेली नाही आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जी सॅलरी आहे त्यात हे 900 इन्क्लुडेड नाही आहेत कारण आपण ते पे केलेले नाही आहेत. म्हणजे पहिला इफेक्ट काय करायला लागेल, आपल्याला सॅलरी म्हणून हा एक्सपेंडिचर पकडायला लागेल. सो पहिले ॲड टू सॅलरी, कारण हे 900 सॅलरीमध्ये नाही आहेत. आणि सेकंड इफेक्ट, आपल्याला पेमेंट करायचं आहे म्हणजे आपली काय झाली, रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्याला पुढच्या वर्षी ही सॅलरी द्यायची आहे. सो दिस इज आर रिस्पॉन्सिबिलिटी. एनी रिस्पॉन्सिबिलिटी इज लायबिलिटी. सो सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटीज आहे. पुढची ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स. डाऊटफुल डेट्स याचा अर्थ आपल्याला असं वाटतंय की काही डेटर्स आपले पैसे बुडवतील. डेटर्सनी पैसे बुडवले तर काय होईल, डेटर्सची अमाऊंट कमी होईल. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स. आणि लॉस होईल म्हणून P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. त्यामुळे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला या लॉसचा फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंगशी काही संबंध नाही, त्यामुळे P&L अकाउंट डेबिट साईड. आणि डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन म्हणजे बिकॉज ऑफ यूज ऑर बिकॉज ऑफ वेअर अँड टेअर ॲसेट्स. ॲसेटची व्हॅल्यू कमी होते. सो ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली तर मायनस फ्रॉम ॲसेट पहिला इफेक्ट. आणि लॉस झाला, फायनान्शियल लॉस आहे, त्यामुळे कुठल्या अकाउंटला रेकॉर्ड होईल, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. दॅट्स इट. प्रॉब्लेमचं डिस्कशन आता करून झालेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला ड्रॉ करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. जर तुम्ही ड्रॉ केले नसेल तर शांतपणे वेळ घ्या, व्हिडिओ पॉज करा, शांतपणे ड्रॉ करा आणि मग व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करा. लेफ्ट पेजवरती तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करायचं आहे. राईट पेजवरती तुम्हाला बॅलन्स शीट ड्रॉ करायचं आहे. वरती हेडिंग टाकायचं आहे इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि दोन्ही पार्टनर, तिन्ही पार्टनर, जे केवढे पार्टनर्स असतील त्यांची नावं लिहायची आहेत. त्यानंतर पुढे ट्रेडिंग अकाउंटला हेडिंग टाकायचं आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि त्याच्या पुढे जी काही डेट असेल ती 31 मार्च, आणि मग त्याच्या पुढे जे काही इयर असेल ते. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि मग जी काही डेट असेल ती 31 मार्च, आणि मग जे काही इयर असेल ते. ट्रेडिंग आणि P&L अकाउंट दोन्हीच्या लेफ्ट साईडला डेबिट लिहायचं आहे, राईट साईडला क्रेडिट लिहायचं आहे. बॅलन्स शीटला हेडिंग टाकताना परत वरती इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि जेवढे पार्टनर्स असतील तेवढ्यांची नावं. बॅलन्स शीटला लिहायचं आहे बॅलन्स शीट ॲज ऑन, आणि मग पुढे डेट येईल 31 मार्च, आणि मग जे काही इयर असेल ते. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट लिहायचं नाही. ट्रेडिंग आणि P&L ला लिहायचं आहे पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, परत पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. बॅलन्स शीटला मात्र काय लिहायचं आहे, लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ॲसेट्स अमाऊंट रुपीज. जर तुम्ही ऑलरेडी ड्रॉ करून रेडी असाल, दॅट्स ग्रेट. तुम्हाला जो काही वेळ मिळाला आहे त्याच्यामध्ये पटकन ते लाईक बटन हाणून द्या. चला सॉल्व्ह करूयात. मशिनरी रेकॉर्ड करणार आहोत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशिनरीला ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे इनर कॉलम. सो गो टू बॅलन्स शीट, ॲसेट साईड, मशिनरी, इनर कॉलम 1,40,000, one line blank, arrow for adjustment. Next, furniture, balance sheet, asset side. फर्निचरला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम 80,000. नेक्स्ट, कोल, गॅस अँड वॉटर, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, पण ट्रेडिंग अकाउंट डेबिटला फर्स्ट लाईन सोडायची फॉर ओपनिंग स्टॉक. नेक्स्ट लाईनवरती टू कोल, गॅस अँड वॉटर, ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम 4,300. नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग, बॅलन्स शीट ॲसेट साईड. गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम 1,20,000. नेक्स्ट, परचेसेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड.
आउटर कॉलम त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. 2,32,000. Postage and telegram P&L account debit side. So go to P&L account debit side. आउटर कॉलम त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे. $2,200. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी ती पण लिहायची आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आउटर कॉलम 15,500. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. Go to trading account debit side. Wages and salary. आउटर कॉलम 31,000 त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. पुढे आलेत रेंट अँड टॅक्सेस P&L अकाउंट डेबिट साइड. ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम 7,200. नेक्स्ट पोस्टिंग आहे कॅश इन हँड बॅलन्स शीट ॲसेट साइड. आउटर कॉलम 58,000. नेक्स्ट पोस्टिंग आहे फ्रेट रेकॉर्ड करणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. आउटर कॉलम 6,200. प्रीपेड रेंट रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटर कॉलम 3,600. पुढचं पोस्टिंग आहे सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईड बट त्याला ॲडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम. Sundry debtors balance sheet asset side inner column, one line blank arrow for adjustment. पुढचं पोस्टिंग आहे सॅलरीज रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सॅलरीजला ॲडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम 4,200, one line blank arrow for adjustment. पुढचं पोस्टिंग आहे ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट लाईन. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड फर्स्ट लाईन टू ओपनिंग स्टॉक. आउटर कॉलम 39,000. डिस्काउंट P&L अकाउंट डेबिट साईड ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम 5,800. कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिणार आहोत.
पहिला पार्टनर आहे पाटील, लीव 3 लाइन्स ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट पार्टनर आहे देसाई, लीव 3 लाइन्स ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पाटीलचं कॅपिटल आहे 2 lakhs आणि देसाईचं कॅपिटल आहे 1,50,000. दोन्ही इनर कॉलम, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आले सेल्स, पोस्टिंग होईल त्याचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेल्सला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. बाय सेल्स, आउटर कॉलम 3,30,000. पुढचं पोस्टिंग आहे क्रेडिटर्स, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटर कॉलम 1,05,000 आणि लास्ट पोस्टिंग बँक लोन, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, आउटर कॉलम. दोन्हीला ॲडजस्टमेंट नव्हती, सो आउटर कॉलम. डन. आता ॲडजस्टमेंट्स करायचे आहेत. ॲडजस्टमेंट करताना प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट्स द्यायचे आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड. आपण ऑलरेडी बॅलन्स शीटलाच आहोत, सो पहिला इफेक्ट इथेच देऊन घेऊयात. क्लोजिंग स्टॉक, बॅलन्स शीट ॲसेट साईड 61,000. सेकंड इफेक्ट कुठे जाईल, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बाय क्लोजिंग स्टॉक, आउटर कॉलम 61,000. पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पण आता क्लोजिंग स्टॉकच्या खाली नाही लिहायचं, वर लिहायचं. क्लोजिंग स्टॉक शेवटी आला पाहिजे क्रेडिट साईडला. बाय goods distributed as free samples 3,000. आणि सेकंड इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, पण इथे काय लिहायचं, टू ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट हा आपला काय झाला, एक्सपेंडिचर. आउटर कॉलम 3,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी. पहिला इफेक्ट ॲड टू सॅलरी. P&L अकाउंटमध्ये ॲड करूयात, ॲड आउटस्टँडिंग. $900. सो आउटर कॉलम जातील 5,100. सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग सॅलरी 900. पुढची ॲडजस्टमेंट आहे RDD 5% ऑन डेटर्स. सो डेटर्समधनं मायनस करूयात, मायनस RDD @5%. 1 कट केला की 10%, सो 7,600 होतील 10%. त्याच्या हाफ करूयात, सो 5% होतील 3,800.
आउटर कॉलम जातील 72,200. सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड टू RDD. हा ॲडजस्टमेंट मधला RDD आहे म्हणजे न्यू आहे. $3,800. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. ॲसेटमधून मायनस करूयात. सो मायनस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचा रेट आहे 5%. 10 कट केला तर 14,000 होतील 10%. त्याच्या हाफ 7,000 होतील 5%. सो आउटर कॉलम जातील 1,33,000. सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. टू डेप्रिसिएशन ऑन मशीनरी 7,000. ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झालंय. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स देऊन झालेत. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स. आता क्लोजिंग करायचं आहे. सो पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूयात. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट. कुठली साईड मोठी आहे बघा. डोळ्याला दिसतंय क्रेडिट साईड मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. सेम टोटल डेबिट साईडला लिहायची आहे. क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल मायनस करायची. येईल त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. क्रेडिट साईडची टोटल येते 3,94,000. सेम टोटल डेबिट साईडला लिहिली. डेबिट साईडची टोटल मायनस करा आता क्रेडिट साईडच्या टोटलमधून. येईल त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं तर ग्रॉस प्रॉफिट येतोय 81,500. हा ग्रॉस प्रॉफिट लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड. बाय ग्रॉस प्रॉफिट. $81,500. आता P&L अकाउंट क्लोज करूयात. कुठली साईड मोठी आहे बघा. आता क्रेडिट साईडच मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड अगेन. क्रेडिट साईडची टोटल आहे 81,500. सेम टोटल डेबिट साईडला लिहिली. आता त्याच्यातून डेबिट साईडची टोटल मायनस करूयात. येईल त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. जो वाटून द्यायचा आहे आपल्याला. पहिला पार्टनर आहे पाटील. दुसरा पार्टनर आहे देसाई. दोघांना वाटून द्यायचा आहे. कोणत्या रेशोमध्ये? इक्वल रेशोमध्ये वाटायचं आहे. सगळं बरोबर केलं तर नेट प्रॉफिट येतोय 31,900. इक्वली द्यायचं आहे. सो 2 नी डिवाइड करा. सो पाटीलला जातील 15,950. देसाईला जातील 15,950. हा नेट प्रॉफिट जो आलाय तो काय करणार? त्यांच्या कॅपिटल अकाउंटवरती ऍड करायचा. सो गो टू बॅलन्स शीट.
ॲड करा नेट प्रॉफिट आणि अमाऊंट्स आउटर कॉलमला घ्या. पाटीलच्या कॅपिटल अकाउंटची आउटर कॉलमची फिगर येईल 2,15,950 आणि देसाईच्या कॅपिटल अकाउंटची आउटर कॉलमची फिगर येईल 1,65,950. तर बॅलन्स शीटची टोटल करूयात, दोन्ही साईड टॅली व्हायला पाहिजेत. लायबिलिटी साईडची टोटल येते 5,27,800. आणि ॲसेट साईडची पण टोटल येते 5,27,800. दॅट्स इट गाईज, प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. माझं काम झालेलं आहे. आता तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. तुमचं काम काय आहे? या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे, म्हणजे मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी लवकरात लवकर तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. तुमचे जे कोणी 12th स्टँडर्डचे फ्रेंड्स असतील त्यांना ही सिरीज रेकमेंड करा, म्हणजे येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओ सोडून जाण्याच्या आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फुकट आहे, करून टाका. येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच. बाय बाय, गुड डे.